तुम्हाला वाटतं की फक्त मंत्र जपल्याने दत्तगुरू प्रसन्न होतात? पण गुरुचरित्रातील हे सत्य जाणून घेतल्यावर तुमचे डोळे उघडतील. एक असा भक्त ज्याच्याकडे ना पैसा होता ना सत्ता, पण त्याच्या एका कृतीने साक्षात दत्तगुरूंना त्याच्या दारात पहारा द्यायला भाग पाडलं. ही कथा शेवटपर्यंत ऐकली नाही तर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद गमावू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतलीय. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. अंधेरी रात्र, आकाशात ढगांची प्रचंड गर्जना आणि जमिनीवर कोसळणारा मुसळधार पाऊस. अशा वातावरणात एका छोट्याशा झोपडीत माधव बसला होता. माधव, ज्याच्या आयुष्यात दुःखाशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं. समोरच लाकडी बाजेवर त्याची आई तापाने फणफणलेली होती. तिच्या श्वासाचा आवाज त्या पावसाच्या आवाजापेक्षाही माधवच्या काळजाला जास्त चिरत होता. घराच्या छपरातून जागोजागी पाणी गळत होतं. माधवने घरातील सगळी भांडी त्या गळणाऱ्या पाण्याखाली ठेवली होती. पण परिस्थिती अशी होती की बादल्या भरत होत्या आणि माधवचं धैर्य मात्र रिकामं होत चाललं होतं. माधव काही वर्षांपूर्वी एका सुखी कुटुंबाचा भाग होता. पण काळाचा घाला असा आला की वडिलांचे छत्र हरपले, शेतीवर कर्ज झालं आणि आता आईचा आजारपण त्याच्या उरल्या सुरल्या हिमतीची परीक्षा घेत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण माधवच्या आयुष्यातला अंधार मात्र कायम होता. तो घराबाहेर पडला शेताकडे जाण्यासाठी, पण रस्त्यातच त्याला रघुनाथ सावकार आडवा आला. रघुनाथ म्हणजे गावचा असा माणूस ज्याच्याकडे पैसा होता पण माणुसकीचा लवलेशही नव्हता. त्याने माधवला पाहताच एक कुत्सित हसू दिलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "काय रे माधवा, आज शेताकडे निघालायस की कर्ज फेडण्यासाठी पैसे शोधायला? कालच्या पावसाने तुझं उरलेलं पीकही मातीत मिळवलं असेलच. आता तरी ती जमीन माझ्या नावावर कर, निदान तुझ्या आईला चांगलं औषध तरी घेता येईल." माधवने खाली मान घातली. त्याचे हात रागाने शिवशिवत होते, पण गरिबीने त्याचे पाय जखडून ठेवले होते. रघुनाथ पुढे म्हणाला, "अरे, देव सुद्धा त्याच माणसाच्या पाठीशी उभा राहतो ज्याच्याकडे काहीतरी देण्यासारखं असतं. तुझ्यासारख्या रिकाम्या हाताच्या माणसाचं देवालाही देणं घेणं नसतं. तुझी आई आज अंतरणाला खेळलीये, उद्या काय होईल देव जाणे. वेळ संपत चाललीये माधवा, विचार कर." रघुनाथचे ते शब्द माधवच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. तो तसाच शेतात गेला. तिथे पाहतो तर काय, पूर्ण पीक आडवं झालं होतं. चिखलात रुतलेली ती रोपं जणू माधवच्या स्वप्नांसारखीच निष्प्राण वाटत होती. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मोठ्यानं ओरडून विचारलं, "देवा, मी कोणाचं काय वाकडं केलं होतं? कधी कोणाची फसवणूक केली नाही, कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे भोग का? जर तू खरंच असशील तर आज माझ्या या प्रश्नाचं उत्तर दे." माधवच्या आवाजात आता आर्तता होती, एक प्रकारचा बंडखोरपणा होता. तो दिवसभर त्या शेतात तसाच बसून राहिला. भुकेची जाणीव नव्हती ना तहाणीशी. फक्त एकच प्रश्न त्याच्या मनात घुमत होता, या संकटातून मार्ग कसा निघणार? संध्याकाळ झाली आणि पुन्हा पाऊस सुरू झाला. माधव ओलाचिंब होऊन घरी परतला. घरात शिरताच त्याला आईच्या खोकण्याचा आवाज आला. तो धावत तिच्याकडे गेला, पण तिच्या अंगाला हात लावताच त्याला जाणवलं की तिचा ताप आता धोक्याच्या पातळीवर गेलाय. "आई, आई उठ, बघ मी आलोय," माधव कळवळून म्हणाला. पण आईने फक्त डोळे उघडले आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला बोलता आलं नाही. माधव हताश झाला. त्याच्याकडे डॉक्टरला बोलवायला पैसे नव्हते, औषधाला पैसे नव्हते. तो घराच्या एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि ढसाढसा रडू लागला. रडता रडता त्याचा हात जमिनीवर असलेल्या एका जुन्या लाकडी पेटीला लागला. ती पेटी त्याच्या वडिलांची होती, जी कित्येक वर्षांपासून उघडली गेली नव्हती. कुतूहलाने आणि एका अनामिक ओढीने माधवने ती पेटी उघडली. पेटीत काही जुने कपडे आणि काही कागदपत्र होती, पण त्या सर्वांच्या खाली एक वस्तू कापडात गुंडाळलेली होती. त्याने ते कापड बाजूला सारलं आणि त्याच्या समोर एक जुनी पिवळी पडलेली पोथी होती. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "श्री गुरुचरित्र." माधवने या ग्रंथाबद्दल ऐकलं होतं, पण कधी तो वाचला नव्हता. त्याच्या वडिलांनी हा ग्रंथ जपून ठेवला होता. त्याने थरथरत्या हाताने ती पोथी उचलली. पोथीवरची धूळ झटकली आणि जणू त्या क्षणी वातावरणात एक वेगळाच गंध दरवळला. त्याने ती पोथी छातीशी धरली आणि पुन्हा एकदा रडू लागला. "देवा, जर या ग्रंथात खरंच शक्ती असेल तर मला मार्ग दाखव," असे म्हणून त्याने पोथीचा पहिला अध्याय उघडला. घराबाहेर पावसाचा हाहाकार सुरू होता. वारा खिडक्यांवर आदळत होता, पण माधवचं लक्ष आता फक्त त्या शब्दांकडे होतं.
त्याने वाचायला सुरुवात केली आणि अचानक त्याला असं जाणवलं की त्याच्या अवतीभोवतीची गडबड शांत झालीये. त्याच्या अंतर्मनात एक वेगळाच प्रकाश पडल्यासारखा वाटला. येथेच माधवच्या आयुष्यातील तो सर्वोच्च भावनिक क्षण आला. त्याने पोथीचे पान उलटले आणि त्याचे डोळे एका विशिष्ट ओळीवर स्थिरावले. तिथे लिहिले होते, गुरुकृपा असता काय उणे. हे शब्द वाचताच माधवचा देह थरथरायला लागला. गुरुकृपा असता काय उणे म्हणजे ज्याच्यावर गुरूंची कृपा आहे त्याला जगात कशाचीही कमतरता भासणार नाही. या शब्दांनी माधवच्या हृदयाच्या तुकड्यांना जणू एकत्र जोडलं. त्याला असं वाटलं की खुद्द दत्तगुरूच त्याच्यासमोर उभे राहून त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतायत, बाळा, घाबरू नकोस, मी आहे. त्याच्या डोळ्यातून आता जे अश्रू वाहत होते ते दुःखाचे नव्हते, तर ते शरणागतीचे होते. त्याला जाणवलं की आजपर्यंत तो एकटा लढत होता, म्हणूनच तो थकला होता. पण आता त्याने स्वतःला त्या महान शक्तीच्या स्वाधीन केलं होतं. त्या एका ओळीने त्याला इतका धीर दिला की त्याला त्याच्या गरिबीची, सावकाराच्या धमक्यांची आणि आईच्या आजारपणाची भीती वाटायची बंद झाली. त्याच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण झाला की आता जे काही होईल ते गुरु माऊलीच्या इच्छेनेच होईल. त्या शांततेत त्याला जाणवलं की त्याच्या झोपडीतील गळणारे पाणी आता त्याला त्रास देत नव्हतं, तर ते जणू गुरूंचे आशीर्वादाचा वर्षाव होता. माधवने ती पोथी पुन्हा एकदा माथ्याला लावली. त्याला असं वाटलं की त्याच्या शरीरात एक नवी ऊर्जा संचारलीये. त्याने आईच्या कपाळावर हात ठेवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो ताप थोड्या वेळापूर्वी विस्तवासारखा भाजत होता तो आता निवळू लागला होता. आईचा श्वासही आता शांत झाला होता. माधवच्या मनात एक विचार आला, जर फक्त पोथी हातात घेतल्याने इतकी शांतता मिळू शकते तर ही कथा वाचल्यावर काय चमत्कार घडेल. त्याने मनोमन संकल्प केला की परिस्थिती कितीही बिकट असली तरी तो आता मागे हटणार नाही. तो त्या रात्री झोपला नाही, तर पोथीतील शब्द अन शब्द आपल्या हृदयात साठवू लागला. पण त्याला हे माहीत नव्हतं की ज्या रघुनाथ सावकाराने त्याला डिवचलं होतं त्याच्या आयुष्यात आता कर्माचं चक्र फिरायला सुरुवात झाली होती. आणि त्या रात्री केवळ माधवच्या घरातच नव्हे तर संपूर्ण गावात एक अशी घटना घडणार होती ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. पोथी वाचताच माधवच्या आयुष्यात असे काय बदल घडले की अख्ख्या गावाचा श्वास रोखला गेला. आणि सावकार रघुनाथने मांडलेला हा खेळाचा शेवट कसा झाला. सकाळ झाली, पण ही सकाळ रोजच्या सारखी नव्हती. माधवच्या झोपडी बाहेरच्या कडुनिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा चिवचिवाट आज काहीसा निराळाच वाटत होता. पावसाने रात्रभर धुमाकूळ घातला होता, पण आता सगळीकडे एक प्रकारची शांतता पसरली होती. माधव उठला. त्याने आईच्या कपाळाला हात लावून पाहिलं. ताप पूर्णपणे उतरला होता. तो आश्चर्यचकित झाला, कारण रात्री तिची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्याने कोपऱ्यात ठेवलेल्या त्या श्री गुरुचरित्र पोथीकडे पाहिलं. त्या पोथीच्या दर्शनानेच त्याच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळाली. त्याने मनोमन दत्तगुरूंना नमस्कार केला आणि तो बाहेर पडला. त्याच्या चेहऱ्यावर आज दैन्य नव्हतं, तर एक विलक्षण तेज होतं. गावच्या वाटेने चालताना त्याला भेटणारे लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत होते. कालपर्यंत हताश दिसणारा हा तरुण आज इतका शांत आणि धीरगंभीर कसा, हाच प्रश्न सर्वांच्या नजरेत होता. माधव गावच्या ओढ्यापाशी पोहोचला तर तिथे आधीच रघुनाथ सावकार आपल्या काही साथीदारांसह उभा होता. माधव येताच रघुनाथने एक जोरात अट्टहास केला. काय रे माधवा, रात्रीच्या पावसाने डोकं ठिकाण्यावर आलं की नाही? आजच्या आज त्या जमिनीच्या कागदावर अंगठा उठवणार आहेस की तुला घराबाहेर काढायला माणसं पाठवू? रघुनाथचा आवाज गरळ ओकल्यासारखा वाटत होता. त्याच्या हातात सोन्याची अंगठी आणि गळ्यात जाड साखळी चमकत होती, जी गरिबांच्या रक्तामासातून कमावलेली होती. माधवने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याच्या नजरेत भीती नव्हती. तो शांतपणे म्हणाला, रघुनाथ काका, ही जमीन माझी नाही आणि तुमचीही नाही, ती देवाची आहे आणि देवच तिचं रक्षण करेल. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता, मला आता कशाचीही काळजी नाही. माधवचं हे उत्तर ऐकून रघुनाथचा चेहरा रागाने लाल बुंद झाला. त्याला वाटलं होतं की माधव त्याच्या पाया पडेल, विनवण्या करेल, पण इथे तर चित्र उलटं होतं. अरे तुझी ही मस्ती, तू मला देवाच्या गोष्टी शिकवतोयस? तुझ्यासारख्या भिकाऱ्याला आता कळेल की शक्ती पैशात असते की देवाच्या पोथीत. रघुनाथ जोरात ओरडला आणि त्यांनी आपल्या माणसांना काहीतरी इशारा केला. पण तेवढ्यात गावच्या चावडीवरून एक मुलगा पळत आला. सावकार, सावकार, तिकडे चला लवकर, गावात सरकारी गाडी आलीये आणि तहसीलदार साहेब तुमच्या घराकडे निघाले आहेत. हे ऐकताच रघुनाथचा हात हवेतच थबला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तहसीलदार? त्याच्याकडे कशासाठी? त्याने सावरून विचारलं. अरे पण कशासाठी आले आहेत? तो मुलगा घाबरत म्हणाला, काहीतरी जुन्या जमिनींच्या तक्रारी आणि कर्ज वाटपाच्या प्रकरणाची चौकशी आहे म्हणे. रघुनाथला जणू वीज मारल्यासारखं झालं. त्याने माधवच्या दिशेने एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि तो आपल्या माणसांसह गडबडीत गावाच्या दिशेने धावला. माधव तिथेच उभा होता.
त्याला या गोष्टीचा ना आनंद झाला ना दुःख. त्याला फक्त एका वाक्याची आठवण झाली जे त्याने रात्री पोथीमध्ये वाचली होती, की कर्माचे फळ कधीच चुकत नाही. तो तसाच आपल्या घराकडे वळला. त्याला आता शेताची काळजी नव्हती न रघुनाथची. त्याला फक्त आपल्या आईला पाहायचं होतं. घरी पोहोचल्यावर त्याला एक मोठा चमत्कार पाहायला मिळाला. आई स्वतःहून बाजेवर बसली होती. तिचा चेहरा आज टवटवीत दिसत होता. माधव धावत गेला आणि तिच्या पाया पडला. आई, तू ठीक आहेस ना? आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, काल रात्री मला एक विलक्षण स्वप्न पडलं. एक तेजस्वी पुरुष, अंगावर केशरी वस्त्र, हातात कमंडलू आणि खांद्यावर झोळी. ते माझ्या उशाशी उभे होते. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, माय, भिऊ नको. तुझ्या मुलाची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या स्पर्शात इतकी शीतलता होती की माझा सगळा ताप क्षणात नाहीसा झाला. आईचे हे शब्द ऐकताना माधवच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याला खात्री झाली की दत्तगुरूंनीच त्याच्या आईचं रक्षण केलं आहे. काही वेळातच गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली की रघुनाथ सावकाराच्या घरावर आणि गोदामावर सरकारी छापा पडला आहे. त्याने आजवर फसवणुकीने बळकावलेल्या अनेक जमिनींची कागदपत्र सापडली होती. ज्या लोकांच्या जमिनी त्याने बळजबरीने घेतल्या होत्या त्या आता पुन्हा मूळ मालकांना मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. लोक माधवच्या घराबाहेर जमलू लागले. त्यांना माहीत होतं की माधवने कधीच रघुनाथ समोर गुडघे टेकले नव्हते. एक वृद्ध शेतकरी पुढे आला आणि म्हणाला, माधवा, तू खरंच नशीबवान आहेस. तुझ्या श्रद्धेमुळेच आज ह्या पापाचा घडा भरला आहे. नाहीतर या रघुनाथने आम्हाला जगणं मुश्किल केलं होतं. याच क्षणी कथेचा तो सर्वात भावनिक आणि नाटमय क्षण आला, जेव्हा माधव आपल्या देवघरासमोर बसला होता. त्याने ती श्री गुरुचरित्र पोथी पुन्हा एकदा आपल्या हातांमध्ये घेतली. बाहेर लोकांचा जल्लोष सुरू होता. रघुनाथच्या अटकेची बातमी येत होती, पण माधव मात्र वेगळ्याच विश्वात होता. माधवने डोळे मिटले आणि त्याला साक्षात कर्माचे स्वरूप दिसू लागले. त्याने विचार केला, आज रघुनाथवर ही वेळ आली आहे म्हणून त्याने आनंद मानावा का? नाही. त्याच्या मनात रघुनाथबद्दल सूड नव्हता, तर फक्त करुणा होती. त्याला जाणवलं की आपण माणसाने कितीही अहंकार केला, कितीही संपत्ती गोळा केली आणि कितीही लोकांना त्रास दिला, तरी निसर्गाचं आणि भगवंताचं एक न्यायचक्र असतं जे निरंतर फिरत असतं. त्याने पोथीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या मनात एकच भाव उमटला, कृतज्ञता. त्याच्या डोळ्यासमोरून गेल्या काही दिवसातले ते सगळे अपमान, ती गरिबी, आईचे ते दुःखद दिवस एखाद्या चित्रपटासारखे फिरून गेले. त्याला वाटलं, हे सगळं दुःख नसतं तर कदाचित त्याने ही पोथी कधीच हातात घेतली नसती. दुःख हे माणसाला देवाकडे नेणारी शिडी असते. जेव्हा आपण पूर्णपणे तुटतो तेव्हाच आपण देवाच्या खऱ्या रूपाशी जोडले जातो. माधवच्या हृदयाची धडधड आता शांत झाली होती. त्याला हे कळून चुकलं की रघुनाथचं वाईट झालं म्हणून तो जिंकला नव्हता, तर त्याने आपल्या मनातील द्वेष संपवला होता म्हणून तो जिंकला होता. गुरुदेव, तुमचे खेळ किती अगाध आहेत. जो भक्त तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याला तुम्ही कधीच वाऱ्यावर सोडत नाही. हे कर्म कुणाचंही नसतं, हे सगळं तुमचंच नियोजन असतं. माधव मनोमन पुटपुटला. त्याचं मन आता एखाद्या निर्मळ पाण्यासारखं स्वच्छ झालं होतं. त्याच्या गालावर ओघळणारे ते अश्रू आज त्याच्या जीवनातील सर्व संताप आणि निराशा धुवून काढत होते. काही वेळाने तो शांत झाला आणि त्याने पोथी पुन्हा एकदा कापडात गुंडाळून व्यवस्थित ठेवली. बाहेर वातावरण बदलू लागलं होतं. दुपारच्या वेळी अचानक काळोख दाटून आला. जे ऊन पडलं होतं ते आता ढगांच्या आड लपलं होतं. वारा पुन्हा एकदा वेगाने वाहू लागला होता. पण हा वारा रात्रीसारखा नव्हता, यात एक प्रकारची भयानता होती. गावातील लोक जे रघुनाथच्या अटकेचा आनंद साजरा करत होते ते आता चिंतेत पडले. आभाळ फाटल्यासारखं दाटून आलं होतं. विजांच्या कडकडाटाने जमीन हादरत होती. हे काय होतंय? हे तर साध्या पावसाचं लक्षण नाही, असे लोक ओरडू लागले. निसर्गाने अचानक आपलं रौद्र रूप धारण केलं होतं. पावसाचे थेंब आता दगडासारखे छपरावर आदळत होते. ओढ्याला पूर येण्याची चिन्हे दिसत होती. माधव आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभा राहून त्या आकाशाकडे पाहत होता. त्याला असं वाटलं की निसर्ग अजून काहीतरी मोठं करण्यासाठी सज्ज झाला आहे. रघुनाथच्या पापाचा घडा तर फुटला होता, पण आता ही निसर्गाची परीक्षा कुणासाठी होती? विजांचा कडकडाट इतका वाढला की घरातील भांडी वाजू लागली. माधवने पुन्हा एकदा दत्तगुरूंचे स्मरण केले, पण यावेळी त्याच्या मनात एक वेगळीच शंका आली. हा पाऊस, हे वादळ कशाचा संकेत देत होतं? गावात अनेक कच्ची घरं होती, अनेक गुरढोरं बाहेर बांधलेली होती. माधवच्या शेजारच्या गोठ्यातून गायींच्या हंबरण्याचा आवाज येऊ लागला. प्राण्यांना येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच लागते असं म्हणतात. ते प्राणी आज घाबरले होते.
माधवने आपली घोंगडी अंगावर घेतली आणि तो त्या पावसाच्या तडाख्यात बाहेर पडायला निघाला. आईने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. बाळा, बाहेर नको जाऊस, हे वादळ भयंकर आहे. पण माधव म्हणाला, आई, पोथीत लिहिलं आहे की जो दुसऱ्याच्या मदतीला धावतो त्याचं रक्षण गुरु स्वतः करतात. गोमाता संकटात आहेत, मी त्यांना सोडलं तर माझी भक्ती काय कामाची. तो झोपडी बाहेर पडला आणि त्या पावसाच्या धारेत गायब झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं होतं. रस्ते नदीसारखे वाहू लागले होते. विजांच्या प्रकाशात त्याला गावच्या वेशीवर असलेलं जुनं वडाचं झाड उन्मळून पडताना दिसलं. पावसाचा वेग इतका होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. अशातच त्याला कोणाचे तरी ओरडण्याचे आवाज ऐकू आले. ते आवाज कुठल्या तरी मोठ्या संकटाचे होते. निसर्गाच्या या रौद्र रूपापुढे मानवी शक्ती किती क्षुल्लक आहे याची प्रचिती प्रत्येकाला येत होती. पण माधव मात्र त्या वादळातही अढळपणे पुढे जात होता. त्याच्या मनात कशाचीही भीती नव्हती, कारण त्याच्या हृदयाच्या कोपऱ्यात गुरुचरित्रातील ते शब्द मशाल बनून जळत होते. पण हा तर फक्त सुरुवातीचा चमत्कार होता. खरा कस तेव्हा लागणार होता जेव्हा या निसर्गाच्या कोपाने गावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्या अंधाऱ्या रात्री माधवने असं काय पाहिलं की त्याच्या काळजाचा ठोका चुकला, आणि या वादळातून गावाला वाचवण्यासाठी त्याला काय किंमत मोजावी लागणार होती. पावसाचा हा हाहाकार कोणत्या भयानक सत्याकडे गावाला घेऊन जात होता. साक्षात दत्तगुरू आता माधवची कोणती परीक्षा घेणार होते. पावसाच्या प्रत्येक थेंबात जणू एक नवं रहस्य लपलं होतं, जे लवकरच उलगडणार होतं. निसर्गाचे हे रौद्र रूप आणि माधवची ही कसोटी आता एका अशा वळणावर पोहोचली होती जिथे फक्त कर्म आणि भक्तीच त्याला वाचवू शकत होती. पण त्या वादळाच्या काळोखात काहीतरी असं घडत होतं ज्याचा विचार माधवने स्वप्नातही केला नव्हता. पुढील प्रसंग माधवच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार होता, ज्याने केवळ त्याचं नशीबच नाही तर संपूर्ण गावाचा दृष्टिकोन बदलून टाकला असता. पावसाचा तो हाहाकार आता एका भयानक युद्धात रूपांतरित झाला होता. आकाशातून पडणाऱ्या पाण्याच्या धारा एखाद्या प्रपातासारख्या जमिनीवर आदळत होत्या आणि वादळाचा वेग इतका वाढला होता की वारंवार होणाऱ्या विजांच्या कडकडाटाने कानठळ्या बसत होत्या. माधव त्या काळोखात आणि चिखलात स्वतःला सावरत पुढे जात होता. वारा इतका जोरात होता की त्याला पावलोपावली मागे ढकलत होता. पण त्याच्या मनात एकच ध्यास होता, त्या अबोल जीवांसाठी आणि गरजू लोकांसाठी धावून जाणे. जसा तो ओढ्यापाशी पोहोचला तसा त्याला समोरचा देखावा पाहून धक्काच बसला. ओढ्याला आलेला पूर आता गावाच्या सखल भागात घुसू लागला होता. ज्या गोठ्यात गावातील अनेक गायीगुरं बांधलेली होती तिथे पाणी कमरेपर्यंत पोहोचलं होतं. जनावरांच्या हंबरण्याचा आवाज त्या वादळातही काळीच पिळवटून काकत होता. गुरुदेव, शक्ती द्या, असं म्हणून माधवने पाण्यात उडी घेतली. चिखल आणि वाकलेल्या झाडांच्या फांद्या पार करत तो गोठ्यापाशी पोहोचला. तिथे पाहतो तर काय, एक गायीची वासरू चिखलात रुतलं होतं आणि वरून एक जड लाकडी खांब त्याच्यावर पडणार होता. माधवने आपले पूर्ण बळ एकवटले. खरं तर तो शरीरानं खूप मोठा नव्हता, पण त्या क्षणी त्याच्यामध्ये साक्षात सिंहाचं बळ संचारल्यासारखं वाटलं. त्याने तो खांब आपल्या खांद्यावर पेलला आणि वासराला बाजूला केलं. एकामागून एक त्यानं सर्व जनावरांच्या दाव्या सोडल्या. ती जनावरं जीव वाचवण्यासाठी उंच जागेकडे धावू लागली. माधवचा श्वास फुलला होता. अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या, पण त्याचं कार्य अजून संपलं नव्हतं. त्याचवेळी त्याला पलीकडच्या बाजूने कुत्र्याचं केविलवाणं रडणं ऐकू आलं. तोच तो कुत्रा होता ज्याला गावातले लोक नेहमी दगड मारून हकलून देत असत. तो एका पडलेल्या भिंतीच्या तुकड्याखाली अडकला होता. माधव तिथे पोहोचला आणि त्याने मोठ्या कष्टाने तो तुकडा बाजूला सारायला सुरुवात केली. पावसाचा जोर इतका होता की माती ढसळत होती, पण माधवने हार मानली नाही. त्याने त्या मुक्या जीवाला बाहेर काढलं. कुत्र्याने कृतज्ञतेने माधवच्या हाताला चाटलं आणि तोही सुरक्षित जागी पळाला. हे सर्व करत असताना माधवची नजर अचानक सावकार रघुनाथच्या घराकडे गेली. रघुनाथचं ते आलिशान घर, जे त्यानं गरिबांच्या जमिनी बळकावून बांधलं होतं, ते आज संकटात होतं. घराचा एक भाग पुराच्या पाण्याने खचला होता. रघुनाथ आपल्या घराच्या गच्चीवर उभा राहून ओरडत होता, पण तो आपल्या जीवासाठी नाही तर आपल्या तिजोरीसाठी ओरडत होता. माझे पैसे, माझी सोन्याची नाणी, ती वाहून चालली आहेत, कोणीतरी वाचवा. त्याचं ते ओरडणं त्या वादळाच्या आवाजात विरून जात होतं. माधवने पाहिलं की रघुनाथच्या बाजूलाच एक वृद्ध आजोबा पाण्यात अडकले होते. ते आजोबा गावात एकटेच राहायचे आणि त्यांना चालताही येत नव्हतं. पाणी त्यांच्या गळ्यापर्यंत पोहोचलं होतं. रघुनाथने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तो फक्त आपल्या पैशांच्या पेट्या सावरण्यात मग्न होता. माधवने क्षणाचाही विलंब न लावता त्या प्रवाहाच्या दिशेने धाव घेतली.
आजोबा, घाबरू नका, मी आलोय, माधव ओरडला. प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की माधवचा पाय घसरत होता, पण त्याने पोथीमध्ये वाचलेले ते शब्द पुन्हा एकदा आठवले. जो दुसऱ्याचा आधार बनतो त्याचा आधार गुरु स्वतः बनतात. त्याने त्या वृद्धाला आपल्या पाठीवर घेतलं आणि मोठ्या कष्टाने त्यांना सुरक्षित ठिकाणी आणलं. अशा प्रकारे रात्रभर माधव कोणाचे छप्पर सावरत होता तर कोणाच्या जनावरांना बाहेर काढत होता. संपूर्ण गावात हाहाकार माजलेला असताना माधवचं ते छोटं आणि कच्चं घर मात्र अढळ उभं होतं. विजा त्याच्या घराच्या आसपास कडाडत होत्या, पण त्या घराला धक्काही लागला नाही. जणू काही अदृश्य शक्तीने त्या घराभोवती कवच निर्माण केलं होतं. माधवची आई घरात बसून निरंतर दत्तगुरूंचा जप करत होती आणि तिची ती श्रद्धाच कदाचित त्या घराचं रक्षण करत होती. पहाटेच्या सुमारास वादळाचा जोर थोडा कमी झाला, पण पाऊस अजूनही कोसळत होता. माधव अत्यंत थकलेला होता. त्याचे हात पाय थंडीने गार पडले होते. तो ओढ्याकाठच्या एका मोठ्या वडाच्या झाडाखाली थोडा वेळ विसावा घेण्यासाठी बसला. त्याचं शरीर आता साथ देत नव्हतं. डोळे मिटून लागले होते. आणि त्याच वेळी याच भयानक वादळात आणि पावसाच्या मध्यभागी कथेचा तो सर्वात विलक्षण, शांत आणि सर्वोच्च भावनिक क्षण आला. वादळाचा तो भयानक आवाज अचानक शांत झाला. पावसाच्या थेंबांचा आवाजही आता एखाद्या मधुर संगीतासारखा वाटू लागला. माधवने डोळे उघडले तर त्याला समोर जे दिसलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. त्या अंधाऱ्या आणि धुसर वातावरणात एक तेजस्वी प्रकाश निर्माण झाला होता. विजांच्या प्रकाशापेक्षाही शीतल आणि सूर्याच्या प्रकाशापेक्षाही तेजस्वी असा तो प्रकाश होता. त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी एक मूर्ती उभी होती. अंगावर केशरी वस्त्र, खांद्यावर झोळी, हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर जगातील सर्व करुणा एकवटलेली साक्षात दत्तगुरू माधवच्या समोर उभे होते. माधवच्या अंगावर शहारे आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. हे तेच रूप होतं ज्याचं वर्णन त्याने पोथीत वाचलं होतं आणि जे त्याच्या आईच्या स्वप्नात आलं होतं. माधवने साष्टांग दंडवत घातला. चिखलात माखलेलं त्याचं शरीर आज धन्य झालं होतं. त्या तेजस्वी मूर्तीने आपला हात पुढे केला आणि माधवच्या डोक्यावरून फिरवला. त्या स्पर्शात इतकी माया होती की माधवचा रात्रभराचा थकवा, त्याच्या अंगावरच्या जखमा आणि मनातील सर्व चिंता एका क्षणात नाहीशा झाल्या. दत्तगुरूंचा तो शांत आणि गंभीर आवाज घुमला. माधवा, उठ बाळा, तू आज माझी खरी पूजा केली आहेस. लोक मला मंदिरात शोधतात, सोन्या चांदीच्या मूर्तीत शोधतात, पण मी आज तुझ्या त्या सेवेत होतो. जेव्हा तू त्या वासराला वाचवलंस तेव्हा मी तुझ्या हातांमध्ये होतो. जेव्हा तू त्या वृद्धाला आधार दिलास तेव्हा मी तुझ्या खांद्यावर होतो. आणि जेव्हा तू त्या मुक्या कुत्र्यासाठी धावलास तेव्हा मी तुझ्या हृदयात होतो. माझी पूजा फक्त मंत्रांमध्ये नसते, ती कर्मांमध्ये असते. जो भक्त संकटात असलेल्या जीवासाठी स्वतःला झोकून देतो त्याच्या भोवती मी स्वतः संरक्षण कवच बनून उभा राहतो. माधव काहीच बोलू शकला नाही. त्याचा कंठ दाटून आला. त्याने फक्त एवढंच विचारलं, प्रभू, मी तर एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडून ही सेवा कशी काय घडली? त्यावर दत्तगुरू हसले आणि म्हणाले, तुझ्या मनात असलेली निस्वार्थ भक्ती आणि तू वाचलेले ते श्री गुरुचरित्रमधील शब्द, त्यांनीच तुला ही शक्ती दिली. लक्षात ठेव, कर्म कधीच वाया जात नाही. तू जे आज पेरलं आहेस तेच उद्या फळ देईल. ज्यांनी लोभ धरला त्यांचं काय झालं हे तू पाहिलंच आहेस. आता भिवू नकोस, तुझा मार्ग आता उजळला आहे. त्या तेजस्वी प्रकाशात माधवने पाहिलं की दत्तगुरूंच्या सोबत तेच कुत्र आणि तीच गाय उभी होती ज्यांना त्याने वाचवलं होतं. जणू काही ते जीवसुद्धा त्या परमशक्तीचाच भाग होते. माधवने पुन्हा एकदा डोकं टेकवलं आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा समोर कोणीही नव्हतं. फक्त पावसाची रिमझिम सुरू होती आणि वडाच्या पानांतून पडणारे पाण्याचे थेंब माधवच्या अंगलावर आशीर्वादासारखे पडत होते. सकाळ झाली आणि गावाचं चित्र पूर्णपणे बदललेलं होतं. पावसाने विश्रांती घेतली होती, पण पुराच्या खुणा सगळीकडे होत्या. रघुराज सावकाराचं ते भव्य घर आता फक्त ढिगाऱ्यात रूपांतरित झालं होतं. त्याच्या सर्व संपत्तीच्या पेट्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या. रघुनाथ चिखलात बसून रडत होता. आज त्याला वाचवायला कोणीही पुढे आलं नाही. ज्या लोकांनी त्याने छळलं होतं ते लोक आता त्याला पाहून तोंड फिरवत होते. त्याच्याकडे ना पैसा उरला होता ना माणुसकी. दुसरीकडे माधवच्या शेतात एक वेगळा चमत्कार पाहायला मिळत होता. गावातील इतर शेतं पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली होती, पण माधवच्या शेतात मात्र गाळ साचल्यामुळे जमीन अधिकच कसदार झाली होती. जे पीक काल मातीत मिळालं होतं ते आज पुन्हा एकदा उभं राहिल्यासारखं वाटत होतं. लोक आश्चर्याने तिकडे धावले. हे कसं काय शक्य आहे? काल तर इथे फक्त पाणीच पाणी होतं, लोक आपसात बोलू लागले.
पण माधवला माहीत होतं की हे त्याच्या कष्टाचं आणि गुरूंच्या आशीर्वादाचं फळ आहे. गावातील लोक आता माधवच्या घरासमोर जमले होते. जो माधव कालपर्यंत भिकारी म्हणून हिणवला जात होता, आज त्याला पाहण्यासाठी लोक रांगा लावून उभे होते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, या संकटातही हा माणूस आणि याचं घर सुरक्षित कसं राहिलं? माधव घराबाहेर आला. त्याच्यासोबत त्याची आई होती. माधवने आज पुन्हा एकदा ती श्री गुरुचरित्र पोथी हातात घेतली होती. त्याने सर्वांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मित्रांनो, हा चमत्कार माझा नाही, हा कर्माचा आहे. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं. मी गुरुचरित्रातील फक्त एकच मंत्र पाळला, सेवा, आणि त्या सेवेनेच आज माझं आणि तुमच्या सर्वांचं रक्षण केलं आहे. लोक भारावून गेले. ज्या तरुणाने काल स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले होते, तो आज इतक्या नम्रतेने बोलत होता. रघुनाथ सावकारही गर्दीतून रडत रडत बाहेर आला आणि माधवच्या पाया पडला. माधवा, मला माफ कर. मी पैशाच्या माजात आंधळा झालो होतो. माझं सगळं संपलं. आता मी काय करू? माधवने त्याला उठवलं आणि म्हणाला, रघुनाथ काका, संपलं ते पाप होतं. आता जे सुरू होईल ते पुण्य असू दे. अजूनही वेळ गेली नाही. कर्माचा मार्ग कधीही धरता येतो. पण हा तर फक्त कथेचा मध्य होता. माधवच्या आयुष्यात आता एक असं वळण येणार होतं ज्याने केवळ त्यालाच नाही तर जगाला एक नवा संदेश दिला असता. साक्षात दत्तगुरूंनी दिलेल्या त्या वचनाचा खरा अर्थ आता उलगडणार होता. माधव आता फक्त एक शेतकरी राहिला नव्हता, तो एक मार्गदर्शक बनणार होता. पण पुढे येणारी संकटं आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी माधवने वापरलेलं ते गुरुचरित्रातील गुपित काय होतं? माधवच्या या कर्माचं फळ त्याला कोणत्या स्वरूपात मिळणार होतं? आणि ज्या मंत्राने त्याचं आयुष्य बदललं, तो मंत्र त्याने सर्वांना कसा दिला? शेवटी माधवने असा कोणता मंत्र सांगितला ज्यामुळे गावातील लोकांचे आयुष्य बदलले? त्याच्या भक्तीचा प्रवास आता कोणत्या अशा टोकावर पोहोचणार होता जिथे मानवी बुद्धीसुद्धा थक्क झाली असती? पुढे जे घडणार होतं ते ऐकून तुमच्याही अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कथेचा अंतिम टप्पा आता सुरू होत होता, जिथे साक्षात भक्ती आणि शक्तीचा संगम होणार होता. पुढील प्रसंग तुमच्या मनाला भिडणार आहे आणि तुम्हालाही कर्माच्या त्या महान शक्तीची प्रचिती देणार आहे. त्या वादळानंतर गाव शांत झालं होतं, पण माधवच्या घराभोवतीची ती चैतन्यमयी शांतता काही वेगळंच सांगत होती. माधव आता फक्त एक शेतकरी उरला नव्हता, तर तो गावचा आधारवड झाला होता. लोक दूरवरून त्याच्याकडे येऊ लागले होते. कुणाच्या मनात भीती होती, कुणाच्या संसारात कलह होता, तर कोणी आपल्या अपयशाने खचून गेलं होतं. पण माधव कुणालाही उपदेश देत नसे. तो फक्त आपल्या हाताने त्या पोथीकडे खुणावत असे. त्याचे दिवस आता बदलले होते. पहाटे उठून तो गोठ्यातील गायींची सेवा करायचा, त्यानंतर मंदिराजवळ येणाऱ्या भुकेल्या प्राण्यांना अन्न द्यायचा आणि मग आपल्या शेतात कामाला लागायचा. आश्चर्य म्हणजे ज्या शेतात कालपर्यंत चिखलाशिवाय काही नव्हतं, तिथे आता सोन्यासारखं पीक डोलायला लागलं होतं. एक दिवस दुपारी कडाक्याचं ऊन असताना शहरातून एक मोठी गाडी गावात आली. त्यातून एक तरुण जोडपं उतरलं. त्यांच्या कपड्यांवरून आणि दागिन्यांवरून ते खूप श्रीमंत वाटत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र कमालीची अस्वस्थता होती. ते माधवच्या घरापाशी पोहोचले. माधव तिथे आपल्या घरासमोर एका छोट्या पिढ्यावर बसून गुरुचरित्राची पोथी वाचत होता. त्यांनी माधवला नमस्कार केला आणि म्हणाले, आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. आमच्याकडे सगळं काही आहे, पैसा, गाडी, मोठं घर, पण आमच्या मनात शांती नाही. घरात सतत भांडणं होतात, रात्री झोप लागत नाही. असं वाटतं की कोणीतरी आमच्यावर काहीतरी केलं आहे. आम्हाला काहीतरी असा उपाय सांगा ज्याने आमचं दुःख कायमचं संपून जाईल. माधवने पोथीवरून नजर वर केली आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्याने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, उपाय माझ्याकडे नाही, तो तुमच्याकडेच आहे. तुम्ही आजवर फक्त स्वतःसाठी जगलात, म्हणूनच तुम्हाला शांती मिळत नाही. गुरुचरित्र सांगतं की जो भक्त फक्त स्वतःचा विचार करतो त्याला देव कधीच सापडत नाही, पण जो स्वतःचं दुःख विसरून दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसतो, साक्षात दत्तगुरू त्याच्या पाठीशी उभे राहतात. त्या दोघांना माधवचं बोलणं नीटसं कळलं नाही. माधव उठला आणि त्यांना आपल्या गोठ्यात घेऊन गेला. तिथे तीच गाय होती जिचा जीव माधवने वादळात वाचवला होता. माधवने त्यांना सांगितलं, आज दिवसभर तुम्ही या गोमातेची सेवा करा. तिला चारा द्या, तिला पाणी द्या आणि तिच्या डोळ्यान बघा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ते दोघे थोडे गोंधळले, पण त्यांनी माधवचं ऐकलं. दिवसभर त्यांनी तेच केलं. संध्याकाळ झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. आम्हाला आज पहिल्यांदाच इतकं शांत वाटतंय, तो तरुण म्हणाला. माधवने त्यांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, हेच गुरुचरित्राचं गुपित आहे.
आजच्या युगात शत्रू बाहेर नसतात, ते आपल्या मनात असतात. ईर्ष्या, राग आणि अहंकार. जेव्हा तुम्ही एखाद्या मुक्या जीवाची किंवा गरजवंताची सेवा करता, तेव्हा तुमच्या मनातील हे शत्रू आपोआप नष्ट होतात. तुमचं नशीब बदलण्यासाठी तुम्हाला मंत्रांची नाही, तर कर्माची गरज आहे. दिवस जात होते आणि माधवचं कार्य वाढत होतं. आता गावात कुणीही रिकाम्या पोटी झोपत नव्हतं. लोक आपल्या कमाईचा काही हिस्सा गरिबांसाठी देऊ लागले होते. पण जसं काही चांगलं घडतं तसं त्याची परीक्षा घ्यायला पुन्हा एकदा वाईट काळ येतोच. गावात अचानक एका अज्ञात आजाराने खैमान घातलं. लहान मुलं आणि वृद्ध एकामागून एक आजारी पडू लागले. वैद्य आणि डॉक्टरांनाही काही कळेना. गावात भीतीचं वातावरण पसरलं. रघुनाथ सावकार, जो आता पूर्णपणे बदलला होता, तो धावत माधवच्या घरी आला. माधवा, हे काय होतंय? आपण इतकी सेवा करतोय, मग देवाने हे संकट का आणलं? माधव शांत होता. त्याने पोथीमधील एक अध्याय वाचला आणि म्हणाला, हे संकट नाही, ही पुन्हा एकदा परीक्षा आहे. देव जेव्हा आपल्याला काही देतो, तेव्हा तो हे सुद्धा पाहतो की आपण ते टिकवून ठेवतो का. हा आजार शरीराचा नाही, हा भीतीचा आहे. आपण एकत्र येऊन सेवा केली पाहिजे. माधवने गावातील तरुणांची एक तुकडी तयार केली. तो स्वतः प्रत्येक आजारी माणसाच्या घरी जाऊ लागला. तो त्यांना औषधं देत होता, त्यांच्या जखमा धुत होता आणि त्यांना गुरुचरित्रातील कथा सांगून धीर देत होता. त्याच्या स्पर्शात आणि शब्दात एक अशी जादू होती की लोक भराभर बरे होऊ लागले. एका रात्री जेव्हा माधव एका गरीब वृद्धेच्या घरी तिची सेवा करून बाहेर पडला, तेव्हा त्याला अचानक प्रचंड थकवा जाणवला. तो एका झाडाखाली बसला. त्याचं शरीर तापाने फणफणलं होतं. त्याने इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं होतं. माधवने डोळे मिटले आणि मनात दत्तगुरूंची प्रार्थना केली. प्रभू, माझं कार्य जर संपलं असेल तर मला तुमच्या चरणी जागा द्या. पण जोपर्यंत हे गाव सुरक्षित होत नाही, तोपर्यंत मला शक्ती द्या. त्याच क्षणी माधवच्या समोर एक अद्भुत प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश इतका तीव्र होता की माधवचे डोळे दिपून गेले. त्या प्रकाशातून साक्षात दत्तगुरू पुन्हा एकदा प्रगट झाले. पण यावेळी ते एकटे नव्हते. त्यांच्या मागे हजारो भक्त आणि देवांचे अवतार असल्याचा भास होत होता. दत्तगुरूंचा आवाज मधुर होता, जसा एखादा झरा वाहत असावा. माधवा, तू खरंच सिद्ध झाला आहेस. तू सिद्ध केला आहेस की भक्ती म्हणजे फक्त माळ जपणं नाही, तर भक्ती म्हणजे माणुसकी जपणं आहे. आजपासून या गावात कधीही दुःख राहणार नाही. जो कोणीही तुझी कथा ऐकेल आणि तुझ्यासारखा कर्माचा मार्ग धरेल, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे मी स्वतः दूर करीन. दत्तगुरूंनी आपला हात माधवच्या हृदयावर ठेवला. माधवच्या अंगातील सर्व ताप एका क्षणात निघून गेला. त्याला जाणवलं की तो आता पूर्वीसारखा सामान्य माणूस राहिला नव्हता, तर तो गुरूंच्या ऊर्जेचा एक भाग झाला होता. दत्तगुरू म्हणाले, हे लक्षात ठेव, जो दुसऱ्याच्या दुःखात धावतो त्याच्यासाठी देव स्वतः धावून येतो. हेच गुरुचरित्रातील शक्तीचं मूळ आहे. आता उठ आणि जगाला हा संदेश दे की देव मंदिरात नाही, तो कर्मात आहे. माधवने गुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. त्याला कळलं होतं की आजपर्यंत त्याने जे काही भोगलं ती शिक्षा नव्हती, तर ती त्याला या महान कार्यासाठी तयार करण्याची एक प्रक्रिया होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावातला आजार गायब झाला होता. जे लोक मरणाच्या दारात होते ते आज ताजेतवाने होऊन कामाला लागले होते. सगळीकडे एकच जयघोष सुरू होता, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. माधव आपल्या घराच्या अंगणात उभा होता. त्याच्या हातात तीच जुनी पोथी होती, पण आता तिचं तीच सूर्यासारखं चमकत होतं. गावच्या वेशीवर आता एक मोठं अन्नछत्र सुरू झालं होतं, जिथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मान आणि अन्न मिळत होतं. रघुनाथ सावकाराने आपली सर्व उरलेली संपत्ती लोकांसाठी अर्पण केली होती. तो आता माधवचा सर्वात मोठा सहाय्यक झाला होता. गावात आता ना कुणी श्रीमंत होतं, ना कुणी गरीब. प्रत्येकाच्या मनात कर्माचा आणि भक्तीचा दिवा गेळत होता. माधवने सर्वांना एकत्र जमवलं आणि सांगितलं, मित्रांनो, गुरुचरित्रातील ही कथा आणि माझ्या आयुष्यातील हे प्रसंग तुम्हाला एकच शिकवतात, तुमचं कर्म हेच तुमचं दैवत आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे सेवा करता, तेव्हा साक्षात दत्तगुरू तुमच्या पाठीशी उभे राहतात. करणी बाधा, शत्रूचे भय किंवा दारिद्र्य हे सर्व फक्त तुमच्या मनाचे खेळ आहेत. ज्याच्या मनात गुरूंचा वास आहे त्याला जगात कोणीही हरवू शकत नाही. माधवचा हा प्रवास आता एका नवीन वळणावर पोहोचला होता. त्याची ही प्रेरणादायी कथा वाऱ्यासारखी जगभर पसरली.
लोक केवळ चमत्कार पाहण्यासाठी नाही तर कर्माची ही नवीन व्याख्या शिकण्यासाठी अंधेरी गावात येऊ लागले. माधवने जगाला हे दाखवून दिलं की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी सोबत गुरुचरित्रातील तत्वांची जोड असेल तर वाळवंतातही नंदनवन फुलवता येतं. आजही त्या गावात गेलं तर वाऱ्याच्या झुळकीत दत्तगुरूंचा तो शांत आवाज ऐकू येतो असं म्हणतात. माधवची ती पोथी आणि त्याचं ते निस्वार्थ प्रेम आजही भक्तांना योग्य मार्ग दाखवत आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, तुमचं एक चांगलं कर्म तुमच्या आयुष्याचं नशीब बदलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्कीच लिहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.